17 वर्षाचे होते तेव्हा मी आई वडिलांना सांगितलं की मला सायकॉलॉजी करायचं आहे. आणि तेव्हा तर मला काय कळत पण नव्हतं. आय हॅड नेव्हर मेट अ सायकॉलॉजिस्ट or psychiatrist in my life. My mother used to do this, but she was living in the 1940s, 1950s. मी आता इथे 2000 मध्ये I'm trying to live my life. गव्हर्नमेंट मध्ये मला नोकरी मिळाली होती ॲज अ सिनियर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. तर त्यांनी अक्नॉलेज केलं की येस यू ऑलरेडी बीन इन द फील्ड फॉर 8-9 years. एवढं सगळं काम केलंय. सो दे टूक मी ऑन ॲज अ सिनियर. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा कार्यक्रम वाव. वाव म्हणजे काय? वर्ल्ड ऑफ विमेन. आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो विषय फक्त महिला विश्वासाठी नाही तर संपूर्ण जगाला भेडसावणारी एक प्रचंड मोठी समस्या आहे. आपण WHO चे म्हणजे जी जागतिक आरोग्य संघटना आहे तिचे आकडे बघितले तर आज जगभरात जवळपास 1 अब्ज लोक म्हणजे प्रत्येक 8 माणसामागे 1 माणूस हा कुठल्या तरी मानसिक आजाराने पीडित आहे. त्यामुळे ह्यावर काम करण्यासाठी खूप लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. पण आज माझ्या ज्या अतिथी आहेत, ज्या पाहुण्या आहेत या ह्याच्यावरच्या, त्या बडोद्याच्या संस्थांच्या राजकन्या अंजना राजे गायकवाड आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी हे काम का हाती घेतलं ते जाणून घ्यायचंय. आणि मला अर्थातच माहिती आहे की एक राजकन्या जेव्हा तुमच्या सोबत असते, तुमच्या सोबत इंटरव्ह्यूला असते, तेव्हा तुम्हाला रॉयल फॅमिलीच्या बद्दलच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांच्याशी आपण मस्त मन मोकळ्या गप्पा मारणार आहोत. अंजना राजे, आपलं खूप खूप स्वागत आमच्या वाव मध्ये. मला सौभाग्य आहे मी इथं. मला पहिल्यांदा तर हे विचारायचं तुम्हाला की कुठला तरी ट्रिगर असतो जेव्हा आपण एखादं करिअर निवडतो की तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून हे केलं. एक तर रॉयल फॅमिलीमध्ये तुम्ही वाढत होतात, राजवाड्यामध्ये वाढत होतात की ज्याच्यामध्ये एकदा तरी जायचं लोकांचं स्वप्न असतं. असा कुठलाच ट्रिगर होता की तुम्हाला वाटलं नाही मला हे करिअर? एकच ट्रिगर, एक काय अशी काय घटना नव्हती ज्याच्यामुळे मला वाटलं की यु नो मला ह्याच्यात विज्ञान मनोविज्ञान मध्ये अभ्यास करायचा आहे तसं. पण ॲज आय वॉज ग्रोईंग अप लहानपणीपासून एक तर होतं की मला काहीतरी योगदान करायचं आहे, सेवा करायची आहे, ते तर होतं. पण सेवा कोणत्या क्षेत्रामध्ये ते तर अजिबात मुलांसारखं आपल्याला समजत नाही. पण जसं मी मोठे होत गेले तेव्हा वाटत राहिलं जास्ती करून की माझी एक टॅलेंट पण आहे ह्या क्षेत्रामध्ये की दुसऱ्यांशी इझिली कनेक्ट करू शकते आणि समजू पण शकते. एम्पथी पण आहे. स्कूलिंग मी बोर्डिंग स्कूलमध्ये केलं आणि तिथं पुष्कळ मुली होत्या आणि फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड सगळ्या मुली होत्या. I realized I could connect with them more easily than they could connect with each other. And I realized that I could make them feel at ease and I could sort of understand their problems easily. And so it was actually, मी 17 वर्षाचे होते तेव्हा मी आई वडिलांना सांगितलं की मला सायकॉलॉजी करायचं आहे. आणि तेव्हा तर मला काय कळत पण नव्हतं. आय हॅड नेव्हर मेट अ सायकॉलॉजिस्ट or psychiatrist in my life, so I didn't know what that looked like. मला एकदम माहित पण होतं की 5 वर्ष अभ्यास करायचे की 10 वर्ष करायचे की काय करायचं. पण मला वाटलं या क्षेत्रामध्ये मी काय केलं तर मला पण मजा येईल, मला आवडेल. But I was, even that time, I was not prepared for this lifelong commitment that I made. And it has been a very, very fulfilling journey so far. आता 30 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. It's been a very rewarding journey, a very fulfilling journey. एक दिवस असं नाही गेला की मला वाटलं हे काय मी केलंय काय दुसरं करायला पाहिजे होतं की दुसरे सगळे आरामात काय ना काय करून राहिले, मी का हे काम करून. तसं एकदा पण केव्हा वाटलं नाही. मला एक म्हणजे सेवाभाव किंवा समाजासाठी काहीतरी करायचंय असं वाटणं हे गायकवाड रक्तात असणारच. कारण गायकवाड घराण्याबद्दलचा आदर म्हणजे राजघराण्याबद्दल कुतूहल असणं, त्यांच्याबद्दल एक हे असणं ती गोष्ट वेगळी. पण गायकवाड घराणं जे ओळखलं जातं म्हणजे बडोद्याशी माझं आता नातं पण निर्माण झालंय. माझे जावई बडोद्याचं आहे आणि पण मी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने असेल किंवा आणखी ज्या ज्या कारणाने आले तेव्हा गायकवाड घराण्याबद्दल इतकं आदराने बोललं जातं. समाजातल्या सगळ्या क्षेत्रात कामं केली. तुमचं वेगळं आहे मला वाटतं की हे तुम्ही जे निवडलं ते असं आले. मग तुम्ही घरी सांगितलं, मग कोणी काउन्सिलिंग केलं तुमचं की ठीक आहे जा
शी नाही, का तुम्ही तसं निवडलं? काय, मला वाटतं आई बाबांना पण वाटलं की ही काय तरी काहीतरी 17 वर्षाची मुलगी काय पण म्हणती 2 वर्षानंतर परत बदलून घेईल. तर सायकॉलॉजीमध्ये मी अंडर ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला, पण त्याच्यात पण एकच आमचा अध्याय होतं एक त्या पुस्तकात विच वॉज ऑन ॲबनॉर्मल सायकॉलॉजी, आणि मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की ह्युमन माइंड मध्ये काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि कसं विचार बदलू शकतात, ते मला फार इंटरेस्टिंग झालं. सो आय वेंट मास्टर्स केले क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये, आणि त्याच्यात आणि माझं इंटरेस्ट जस्ट ग्रू, क्युरिओसिटी, इंटरेस्ट. आणि तेव्हाच मी आई बाबांना सांगितलं, बघा मी आता निमॅन्ससाठी एंट्रन्स एक्झाम आहे, तर बँगलोरमध्ये एंट्रन्स एक्झाम आहे, आणि ते सर्वश्रेष्ठ इन्स्टिट्यूट आहे फॉर क्लिनिकल सायकॉलॉजी इन इंडिया. सो आय सेड मला ॲडमिशन, मी प्रयत्न करणार आहे, ॲडमिशन मिळालं तर मला प्लीज 2 वर्ष ते करून द्या आणि बघूया. आणि तेव्हा पण मला सिरियसली मला वाटलं आता माय लाईफ विल बी लाईक एव्हरीवन अदर विमेन इन माय फॅमिली. यू नो, यू विल गेट मॅरिड, यू विल बी सेक्रेटरी अँड president of family owned trust, and you will do that work. पण ते 2 वर्ष निमॅन्स मध्ये मी काढले, that changed me completely. I came out a professional. I came out very serious. I came out professional. I wanted to research in this field. I wanted to make an impact in the field. हे पण मला अनुभव झाला की हे क्षेत्र किती महत्वाचं आहे, आणि दुसऱ्यांना वाटत नाही महत्वाचं आहे का, ते त्यांनी विचारच नाही केला आणि त्यांनी अनुभवच नाही केला की किती महत्वाचं आहे. पण मी किती लोकांना बघितलं आणि किती लोकांच्या बरोबर काम केलं. निमॅन्समध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं, तिथं लोक साऊथ इंडियाहून पुष्कळ यायचे, पण इवन फ्रॉम साऊथ एशियन कंट्रीज पुष्कळ यायचे, नेपाळ आणि बांगलादेशहून आमचे पेशंट्स यायचे, आणि त्यांना बघून आय कुड नेव्हर बी द सेम ह्युमन बीइंग आफ्टर दॅट. सो दॅट वॉज व्हेरी लाईफ चेंजिंग फॉर मी. म्हणजे एक असं असतं ना की ते राजवाड्याचं ऐश्वर, समृद्धी, संपत्ती असं सगळं आहे, पण तुम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये कधी असं दडपण होतं, कधी तुमच्याकडे कुतूहलाने पाहिलं, मित्रमैत्रिणी इझिली झाले, सहज सोपे झाले, कसं झालं? लहान मुलांना तर ऍडजस्ट व्हायला त्रास अजिबात नाही लागत. तो बोर्डिंग स्कूल पण फार मजा झाली, फ्रेंड्स होत्या, लहान मैत्रिणी होत्या. अगोदर एकदम केव्हा होमसिकनेस वाटायचं, पण हे नाही की मला जास्ती होमसिकनेस वाटलं दुसऱ्यांना कम्पेअर करून. पण हो, माझ्या गोष्टी पुष्कळ होत्या दुसऱ्यांना सांगायला, जे माझ्या मैत्रिणीकडे एवढ्या नव्हत्या. किती मोठं घर आहे माझं, आमच्या घरमध्ये झू पण आहे, मगर पण आहे, ते सगळ्या माझ्या पुष्कळ स्टोरीज असायच्या, आणि ते सगळे आता पण मी त्यांना भेटते तर सगळे ते हसतात की आपण एवढं लहान होतो, आणि माझ्या सगळ्या गोष्टी जानवरांच्याच आजूबाजू असायच्या, की माझ्या बागेत कोल्हे आहे आणि मोर आहे आणि पक्षी आहे, पण मगर पण आहे आणि वॉटहॉग पण आहे, ते झू व्हायचा. सो माय स्टोरीज वर अ लिटल डिफरंट. पण आय डोंट थिंक ॲडजस्टमेंटमध्ये आय वॉज जस्ट अनदर लिटल गर्ल इन बोर्डिंग स्कूल. इन द बिगनिंग थोडं घराचं आठवण याची, पण त्याच्यानंतर देन यू गेट एनग्रॉस्ड. आणि मग निमान्सनी कसं आयुष्य बदललं? कारण तुम्ही सांगितलं यू केम आउट ॲज प्रोफेशनल, तर काही आपल्याला असं होतं की जेव्हा असा प्रभाव पडतो आणि आपण एक वेगळ्या अँगलने विचार करायला लागतो, जास्त अजून परिपक्व होतो, मॅच्युअर होतो, तर काही व्यक्ती असतात ज्या आपल्या आयुष्यामध्ये हे बदल घडवून आणतात. तुम्हाला तिथे असे कोण होते जी, किंवा तुम्हाला ते असं मेंटॉर्स वाटले, गुरु वाटले, किंवा काय? येस. सो पुष्कळ लोक जे इन्स्पायर्ड मी, टच मी. आमचे प्रोफेसर्स तिथं होल लाईफ टाईम ऑफ सेवा त्यांनी तिथं केली होती मेंटल हेल्थसाठी, आणि I looked up to them because they were people you respected so deeply, and you could see how they can live a fulfilled life on so little and yet give so much, and that for me was very touching. But the training आमचं जे निमॅन्समध्ये 2 वर्षाचं ट्रेनिंग व्हायचं, सगळे म्हणायचे की हे 2 वर्ष तुम्ही टिकाल तर मग आयुष्यात काय पण होईल, तुम्ही सर्वाइव्ह इट. बिकॉज ते 2 वर्ष ट्रेनिंग चांगलंच रात्र दिवस फार काम करवायचे, आणि
पुष्कळ मेडिकल स्टुडंट्स पण रिलेट करतील जेव्हा मी असं म्हणते. तर तेवढं काम तर मी केव्हा अभ्यास पण काम एवढं केव्हा केलं नव्हतं की 3-4 तास झोपून परीक्षा द्यायच्या आणि सगळं करायचं. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी सिरियस. पण एवढे सगळे पेशंट्सची सफरिंग बघितली आणि किती लोकांत, बिकॉज आमची टीम्स पण मोठ्या होत्या, पुष्कळ चांगले प्रोफेसर्स टीचर्स होते ज्यांच्याबरोबर डिस्कशन होऊन माझं वर्ल्ड व्ह्यूच बदललं. You know, it was a change. It was a change. I can't say again one person, one conversation. It was 2 years of just immersing myself in that environment. That I was having different conversations. I was no more that girl who was living in the palace in Cottonwood. We त्याच्या बाहेर निघाले होते. And I also saw human suffering. And I also saw what a difference we can make if we know how to. You know, so it changed me. It grew me up. I knew my life at home was almost close to idyllic. करेक्ट. पण बाहेर जाऊन बघितलं की किती फेरफार असतं. मग कॉलेजमधनं बाहेर पडलं, पहिलं तुम्ही ठरवलं नोकरी करायची? काय मी म्हटलं ना, निम्हॅन्सून संपवलं, एमफिल हो, कोर्स हो. संपला. त्याच्यानंतर माझ्यासाठी ऑप्शनच नव्हतं एवढा अभ्यास करून. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आमचे जे निम्हॅन्समध्ये स्टुडंट्स आहेत ते पुष्कळ खर्च करतात. गव्हर्नमेंट हो. ऑफ इंडिया आम्हाला स्टायपन मिळायची 2 वर्ष. आणि आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट होते किती डॉक्टर. होता स्टायपेंड? 2000 पर मंथ. बट दॅट यू मस्ट बी पण फीलिंग प्रेशियस. हॉस्टेलमध्ये नाही एवढं काही नाही. हॉस्टेलमध्ये राहायचे तर एवढं काही शॉपिंग काही टाइम पण नाही मिळायचा. पण येस, आय यूज टू तेवढं मिळायचं आणि थोडं जमा पण व्हायचं ऍक्च्युली. पण मी आय कुड बुक माय ओन फ्लाईट तिकीट्स बॅक होम विथ द स्टायपन. तेव्हा 2000 आता जास्ती पुष्कळ मिळतात. पण आम्हाला टीचर्स सांगायचे आणि आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर जी प्रभू, प्रोफेसर प्रभू would always say, you have a commitment, obligation to the country. A country like ours is spending so much on your training. We were just 12 students in a batch, and with so much faculty, so much facility, world-class facility, you have to give back. You know, and I think what he said, his words were just validating what I had felt all my life. I had to give back. There was not an option. And so when I finished my course, it was never a conversation that I would have with my parents. I never remember कि I have to take someone's permission. But it was more like, आता तू काय करणार, आता मी काय करणार, हे करू का ते करू. And so, you know, Baroda is a small place, सगळे एकमेकांना ओळखतात. So we could really think about what options I want, but what I want to do. आणि माझ्या क्षेत्रामध्ये. And the family was very encouraging. I think they were very proud of me also, because they were very nervous की, you know, आपण ऐकतो हे मेंटल या वेड्या लोकांबरोबर काम केलं तर तू पण वेडीच होऊन जाईल. यु नो, अँड आय थिंक दे वर रिअश्युअर्ड की ही मुलगी परत घरी आली आहे पण शी इज ओके. यु नो, अँड आय थिंक दोज आर द मिथ्स दॅट पीपल कॅरी. सो आय थिंक करेक्ट. आणि मग तुम्ही पहिलं जेव्हा सुरू केलं असेल किंवा 1-on-1 तुमचं पहिलं हे झालं, कसं झालं जॉबचं सगळं किंवा काम जेव्हा ऍक्च्युअल सुरू केलं? कारण आपण इन्स्टिट्यूट मध्ये असतो तेव्हा वेगळं. येस. सो मला तर फारच रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या खांद्यावरती वाटली, बिकॉज बरोड्यात जेव्हा मी आले परत तेव्हा किती 22-23 वर्षाचे होते. तेव्हा I was the only properly trained psychologist in the whole city. I mean, there were people ज्यांनी मास्टर्स केले होते, मास्टर्स इन सायकोलॉजी, PhD in psychology, but that is more research and theory. Here I was for 2 years. I had just worked in hospitals, and so I had felt a big responsibility, and I felt very nervous with it. There was I never felt so much pride as nervousness ki I have to do something and I have to fill a need. And initially I got invited to PTA meetings, to Rotary clubs and Lions clubs to talk on mental health. आणि मी जायचे, पण मला मग परत येऊन मला जरा डिस्कम्फर्ट वाटायचं की एक तर मी हे मेंटल हेल्थचं अवेअरनेस करून राहिले
व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, व्हॉट आर द सिम्पटम्स. पण लोक जाणार कुठे? तर ते रिस्पॉन्सिबिलिटी पण फार माझ्यावरती मला त्याचा अनुभव झाला. सो इन दोज 7-8 years जे मी बरोड्यात राहिले आणि काम केलं, मी पुष्कळ काम केलं तिथं. आय वॉज अफिलिएटेड टू 14 NGOs. सो एक दिवस इथं, बट आय थॉट नो, these are NGOs that are doing good work and they need psychology input for the multidisciplinary team complete karala. So I just felt, and I was young, I didn't have to run a house, I had everything back home, so I could put in 14 hours, 15 hours of work in one day, and I would do that. So that's how I started. But in terms of a job, and so all these were voluntary, correct. Or they would give me little not remuneration, but for travel, I mean, catering, but not really income. But this job I had was with the Rehabilitation Council of India. It was with the Institute of Mentally Retarded, जे सिकंदराबाद मध्ये त्यांचा हेडक्वार्टर्स आहे. पण they were doing community training in all over India. And त्यांनी मला निमॅन्स होऊन माझा कॉन्टॅक्ट मिळाला त्यांना, आणि त्यांनी मला अप्रोच केलं की कॅन यू प्लीज बी द लेक्चरर ऑन आर ट्रेनिंग फॉर कम्युनिटी वर्कर्स. सो दॅट वॉज ऑल्सो वर्किंग ॲट एकदम ग्रासरूट लेवल, बिकॉज कम्युनिटी वर्कर्स. सो ऍक्च्युली ते लेक्चर्स मी गुजरातीमध्ये केले, आणि कारण मातृभाषेमध्ये कनेक्ट होतो ना, म्हणजे तुम्हाला कसं गुजराती म्हणायला पाहिजे नाही ते वाढल्यामुळे बडोदा. पण मी बोर्डिंग स्कूलमध्ये जास्ती होते, लोकली एवढं नव्हते. नो, गुजराती वॉज थॉट माझी मातृभाषा नव्हती नक्की. पण बट आय डिड इन गुजराती बिकॉज दुसरे सगळ्यांना गुजराती. सो इट वॉज वर्किंग विथ ग्रासरूट लेवल. ते माझं काम होतं. आणि त्याच्यानंतर आय ऑल्सो वेंट ऑन टू बिकमिंग अ लेक्चरर ॲट द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजीमध्ये 1 वर्ष ते लेक्चरशिप केलं. बिकॉज माय प्लॅन्स वर ऑलवेज की मला अजून PhD करायचं आहे, पण ते जमलंच नाही मला. सो पण मग काम सुरू झालं तुमचं, त्याच्यामध्ये असे कुठले प्रसंग आले की जे तुम्हाला अंतर्बाह्य त्यांनी हलवलं, आतून काहीतरी मूव्ह झालं? सो जे माझे मोमेंट्स ऑफ इन्स्पिरेशन म्हणायचे ना, सो फारच मी निमॅन्सचा माझा कोर्स केला, आले परत, आणि माझं रिसर्च थिसिस जे आपल्याला थिसिस करायचं असतं MPhil साठी, ते निमॅन्समध्ये मी मदर्स ऑफ मेंटली हँडिकॅप चिल्ड्रन बरोबर केला. आणि माझं रिसर्च वॉज ॲक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. आय नेवर published it. It showed that the mothers are clearly depressed, more than the normal mothers. Clinical depression. Anyway, so with that interest, I attended the World Congress of Mental Retardation, which त्या वर्षी दिल्ली मध्ये झाला. So I attended a 3-day conference, and it was attended by दुसरे delegates worldwide, America, Western countries चे पुष्कळ delegates होते. आणि तेव्हा मी बघितलं की बापरे, हे लोक पुष्कळ पुढे गेले आपल्या. आणि ह्यांचे जे मेंटली हँडिकॅप लोक पण आहे ते पुष्कळ करू शकतात. आपल्याला तर वाटतं की आपला मुलगा मेंटली हँडिकॅप्ट तर काय नाही करू शकत, त्याचं आयुष्यभर आपल्याला केअर करायला लागतं. पण हे लोक तर पुष्कळ करून राहिले होते. पुष्कळ नाही, सेल्फ ॲडव्होकेट्स माईक घेऊन किती कॉन्फिडेंटली बोलत होते, अँड टू ॲडव्होकेट फॉर देअर ओन राईट्स, दॅट आय हॅव गॉट डाऊन सिंड्रोम अँड दिस इज वॉट आवर नीड्स आर अँड दिस इज वॉट इट शुड बी डन अँड ऑल. I think for me that was another moment in my life where I said there's so much to be done, you know. आपण फारच मागे राहिलो. आपल्याला तर वाटतं की आता तर ह्यांची किस्मत गेली, यांचं मूल असं आहे. आणि here people are doing, and I saw parents taking initiatives, studying, educating and becoming speakers. So with ती भावना आणि ती उत्तेजनावर मी बरोड्यात परत गेले. And I started an association for parents of mentally handicapped children, which we call Sahay. Sahay, yes. And so we had membership of over 100 parents. And I think माझा पुष्कळ प्रयत्न होता की they should feel empowered. एकमेकाचं सपोर्ट घेऊन they should feel empowered की आमचे मुलं गव्हर्नमेंटला जाऊन सांगू नाही शकत की त्यांची जरूरत काय आहे, पण आम्हाला बोलायला पाहिजे. We are families, we need more help than another family.
I don't think I ever achieved. That was my vision because I had seen it playing out in Delhi. But I don't think I ever quite achieved that. I think NGOs are hard. I worked hard. I was a young girl myself. A lot of goodwill, a lot of पुष्कळ पेरेंट्स दर रविवारी आम्ही भेटायचो आणि फारच सोशलायझिंग आणि भेटायचं. आय कुड सी सपोर्ट मिळायचा, एकमेकाचे मुलांच्या बद्दल बोलायचे, पण त्याच्या पुढे नव्हते जात. त्याच्या पुढे अनफॉर्च्युनेटली मला बघायचे की अंशनाबेन તમે કરજો, અમે તમારી જગ્યા નથી બોલી શકતા, તમે આગળ જઈને કહેજો. એન્ડ આઈ વુડ ફીલ ના યુ નો યુ આર ધ પેરેंट्स, यू हॅव टू टॉक. माझं तर काय, माझं तर अजून लग्न नाही झालं, जेव्हा होईल मी इथं राहील कुठे राहील मला काय माहित, पण तुम्ही लोकांना बोलायला पाहिजे. सो दॅट वॉज अ प्रयास. दॅट वॉज द. मग नंतर तुम्ही न्यूझीलंडला गेला लग्नामध्ये? लग्न माझं इंडियामध्ये झालं. सो बट आवर फॅमिली मूव्ड, माय हजबंड अँड 2 चिल्ड्रन, वी मूव्ड टू न्यूझीलंड. सो पण तुम्ही तुमचं काम तिकडे पण चालू ठेवलं? नो, न्यूझीलंड गव्हर्नमेंट. सो त्यांनी ऍक्च्युली इंटरव्ह्यू माझा घेतला होता जेव्हा मी इंडियामध्येच होते, आणि आम्हाला माहित नव्हतं न्यूझीलंडला कोण जातं. मला तर अजून माझी PhD करायची होती अमेरिकाला जाऊन. न्यूझीलंडला पण तेव्हा त्यांनी मला खास सांगितलं की दिस जॉब इज फॉर चिल्ड्रन अँड अडॉलसन्स. तर ह्या वयाचं लहान मुलं आणि टीनेजर्स बरोबर हे काम आहे, आणि मला फार टेम्पटिंग वाटलं. सो आय सेड टू माय हजबंड, आय सेड दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम असतं तर मी नसते गेले, पण ह्या क्षेत्रामध्ये मला फार इंटरेस्ट आहे, पहिल्यापासून ह्याच्यात इंटरेस्ट आहे, आणि इंडियामध्ये मला हे क्षेत्र मिळत नाही की खास करून काम करायला. मेंटल हेल्थ बट विथ टीनेजर्स, अडॉलसन्स अँड देअर फॅमिलीज. And so I said, you know, so the plan was की आम्ही जाऊया न्यूझीलंडला, 1 वर्ष राहूया, मुलं छोटे आहेत, त्याचं काय स्कूलिंग जास्ती सिरियसली नाही चाललं, एकदम छोटे होते माझे मुलं, आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पण एकदा आम्ही न्यूझीलंडला गेलो, सगळं व्यवस्थित झालं. मग तिथे किती लोकांसोबत तुमचा संपर्क यायचा, कशा पद्धतीचं काम होतं, आणि अप्रोच मध्ये कसा फरक वाटला तुम्हाला? कारण भारतामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आणि दुसऱ्या देशांमध्ये मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. हो हो, नाही तर तिथं अगेन ते आपल्याहून फार पुढे आहे मेंटल हेल्थ सर्व्हिसेस मध्ये. तर त्यांचे सर्व्हिसेस फार ऑर्गनाइज्ड असतात. तर मला 2-3 विषय खास माझ्यासाठी महत्वाचे झाले. एक तर हे लोक एवढे ऑर्गनाइज्ड अँड स्ट्रक्चर्ड सिस्टम्स आहे. मी गव्हर्नमेंटमध्ये मला नोकरी मिळाली होती ॲज अ सिनियर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. तर त्यांनी अक्नॉलेज केलं की येस यू ऑलरेडी बीन इन द फील्ड फॉर 8-9 years, एवढं सगळं काम केलंय. सो दे टूक मी ऑन ॲज अ सिनियर सायकॉलॉजिस्ट, अँड सो आय वॉज वर्किंग विथ अ प्रॉपर मल्टीडिसिप्लिनरी टीम, म्हणजे सोशल वर्कर्स, सायकॅट्रिस्ट, अदर सायकॉलॉजिस्ट. ॲक्च्युली सायकॉलॉजिस्ट तर 17-18 होते आम्ही त्या टीममध्ये, त्या सर्व्हिसमध्ये जिथं काम करायचो, आणि सगळ्यांचे वेगळे वेगळे स्पेशलायझेशन्स होते. तर त्याच्यात पण मला फार इंटरेस्ट आला की बापरे एवढं सगळं मी शिकू शकते. एक तर बरोड्यात मी एकटेच होते, जे करू जे नाही करू, आय वॉज स्टील अ व्हेरी यंग प्रोफेशनल, यु नो, but there I felt there's so much learning opportunities. So that was very exciting, and it was a very busy service. But government service आणि तिथले लोक मेंटल स्टिग्मा इंटरेस्टिंगली थोडंसं हेजिटेशन तर आहे, पण आपल्यासारखं नाही. आणि खास करून मुलांबरोबर प्रॉब्लेम आहे तर चला जाऊया, आणि दिस वॉज लाईक अ फ्री सर्व्हिस बिकॉज गव्हर्नमेंट सर्व्हिस होती तिथं. सो इट वॉज अ बिझी सर्व्हिस, पुष्कळ लोक याचे. आणि सो एक तर मला स्टँड आउट झालं की हे लोक एवढं, हे विदेशी लोक एवढे स्ट्रक्चर्ड अँड ऑर्गनाइज्ड असतात की दे सिस्टम आपण 100 लोकांना बघूया की 1000 लोकांना बघूया, त्यांची सिस्टम तीच चालू चालते. सो दे कॅन स्केल अप व्हेरी इझिली, अँड दॅट आय स्ट्रक. द अदर थिंग वॉज फॉर मी दॅट इट वॉज सो मल्टीकल्चरल. किती लोक, किती वेगळे वेगळे लोक, वेस्टर्न वर्ल्डहून, ईस्टर्न वर्ल्ड, कुठून कुठून येतात. आय हॅड नेव्हर मेट सो मेनी पीपल. सो सडनली कल्चर बिकेम a fascinating topic. Even just to introduce yourself, even how to make the other person feel comfortable, how much to say, how much not to say. So
अँड ऑफकोर्स माझं एक वेगळं कल्चर होतं, त्यांचे बायसेस, त्यांचे स्टिरियोटाइप्स होते की अरे बापरे ही तर इंडियन बाई आहे तर तिला काय समजणार, यु नो. सो त्यांचे पण स्टिरियोटायपिकल रिझर्वेशन्स होते माझ्या प्रती. सो हाऊ डू आय ब्रेक दॅट, हाऊ डू आय मेक देम कम्फर्टेबल दॅट आय एम कॉम्पिटंट and I can understand where you're coming from. I don't know where you come from. You teach me, but I'm here to listen without judgment. And I think that was very, it was exciting to learn that with my body language, with my tone of voice, with my words, of course. To be able to make another person from a completely different culture feel safe in 5 minutes. And so I was very grateful for that experience. And then another thing really stood out for me, which was about colonization. So New Zealand मध्ये Maori लोक है, you know, who are the indigenous people म्हणा की people of the land म्हणा, आणि आता हे English लोक आले आणि they have sort of taken over. So that politically strength है, Maori party है, political party also for Maoris and all. आणि मी एक जे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये मी काम करायचे तिथं पुष्कळ मावरी अँड पॉलिनेशियन लोक, पॅसिफिक आयलंडचे लोक, हे सामोआ, फिजी लोक पुष्कळ यायचे. सो मला फार ऑपॉर्च्युनिटी मिळाली ह्या लोकांबरोबर पण काम करायची, गोऱ्या लोकांबरोबर तर काम करायचीच पण ह्या लोकांबरोबर. आणि आय स्टार्टेड कम्पेअरिंग टू अस इंडियन्स बिकॉज टीम डिस्कशन मध्ये आपण वर्ल्ड व्ह्यूचं म्हणतो, यु नो, टीम डिस्कशन मध्ये आम्ही व्हेरी रेग्युलरली म्हणायचो हे मावरी लोक त्यांचं इंटरजनरेशनल ट्रॉमा आहे बिकॉज इंग्लिश लोकांनी येऊन त्याच्याबरोबर एवढी सगळं अन्याय केलं आहे. आणि मी तिथं बसायचे आणि ते म्हणायचे पण इंडियन लोकांबरोबर तर आपलं तर डबल वर्ष आपल्या देशात आहे. म्हटलं पण when I was studying, आम्ही केव्हा डिस्कसच नाही केलं हे की बिकॉज एवढं आणि ब्रिटिशने राज केलं, मुघलने राज केलं, किती इन्व्हेजन झालंय आपलं, आणि त्याच्यामुळे आपली सायकी कशी बदलली आणि थ्रू इंटरजनरेशनल आपण काय काय पास ऑन करून राहिलोय ते आपण केव्हा बोलायचंच नाही. आणि इथं हे 200 वर्ष मावरी इंग्लिश लोक मावरींवरती राज्य केलं आणि दरवेळेस आम्ही एक मावरी फॅमिली बद्दल डिस्कस करायचो तर बोलायचो की बिचारे त्यांनी तर कॉलोनाइज्ड आहे म्हणून ते सगळं देऊन पण ते काम नाही करू शकत, एवढं डिप्रेशन आहे, एवढं अल्कोहोल प्रॉब्लेम्स आहे, हे फॅमिली प्रॉब्लेम्स एवढे आहे. मी म्हणायचे आणि पण आपल्या देशात हे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते मला फार वाटलं की काहीतरी एवढ्या वर्ष मी काम केलं इंडियामध्ये पण आय मिस समथिंग अँड ऑल्सो की आर वी स्टील मिसिंग इट. मग तुम्ही ते सगळं घेऊन, कारण कसं होतं की एक तुमचा एक बोर्डिंग स्कूलचा अनुभव होता, तिथे तुम्हाला थोडं बाहेरचं विश्व दिसलं, त्याच्यानंतर बेंगलोरमध्ये निमान्समध्ये तुम्ही एकदम विशाल याच्यामध्ये गेलात, मग काम करत गेलात, पुन्हा येऊन वेगळ्या वेगळ्या कम्युनिटीशी कनेक्ट झालात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कम्युनिटीशी कनेक्ट झालात, आणि हे सगळं अनुभवाचं गाठोडं घेऊन तुम्ही पुन्हा भारतात यायचं असं केव्हा ठरवलं, आणि मग सायकेड जे आहे त्याची तुम्ही स्थापना तुमच्या संस्थेची कशी केली? सो एक किती 8-9 वर्ष मी हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट बरोबर गव्हर्नमेंट बरोबर काम केलं न्यूझीलंडमध्ये. त्याच्यानंतर आय वेंट इन टू प्रायव्हेट प्रॅक्टिस, आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस माझं व्हेरी अप मार्केट एक्सपेन्सिव्ह सबर्ब मध्ये होतं, यु नो. पण दॅट वॉज ऑल्सो व्हेरी डिफरंट अनुभव बिकॉज देन आय वॉज वर्किंग विथ मेनली 95% ऑफ माय क्लायंट्स वर हाय एंड सगळे टॉप युरोपियन लोक, आणि यु नो नॉट दिस इमिग्रंट पॉप्युलेशन होतं, पण इट वॉज मोर एक्सपॅट्स अँड इवन people from film industry, people from media industry, doctors, professionals, but more of the European race. And that was also interesting for me, but I was very successful. And I had to break. So I think this is something people who are living abroad will be able to relate with. That every day as an Indian person, racism तो है, कौन बोलत नहीं तोड़ा करती, but you experience it. You experience it in the hesitation.
की मी सायकॉलॉजिस्ट पाहिजे, तुम्ही म्हणताय चांगलं आहे, पण मी त्याच्याबरोबर जाते बिकॉज त्या माझ्या रेसच्या आहे आणि या त्या इंडियन रेसच्या. इंडियन म्हणजे काय त्यांना कळेल. आणि खास करून मी माझ्या वेबसाईटवरती मोठ्यामध्ये लिहायचे की मी इंडियामध्ये एज्युकेटेड आहे, आय हॅव नॉट ट्रेन्ड इन न्यूझीलंड. अँड दॅट वॉज माय प्राईड म्हणा की ॲरोगन्स म्हणा की काय, की तुम्हाला याचं माझ्याबरोबर काम करायला तर नक्की या, पण माझं ट्रेनिंग न्यूझीलंडमध्ये नाही आहे. तर मग लोकांना वाटायचं आता काय होईल. सो इट वॉज अ बिट ऑफ अ चॅलेंज, बट आय थिंक फॉर मी इट वॉज ऑल्सो, मी पण तुम्हाला दाखवेल आमचं ट्रेनिंग कसं आहे. अँड I did it and I worked there for 6-7 years त्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये. दुसरे लोक पण आम्ही एकच बिल्डिंगमध्ये असायचो. व्हेरी लवली कोलिग्स, became close, very close friends of mine. मीच एक इंडियन पण नाही, मीच एक एशियन असायचे, दुसरे सगळे गोरे असायचे. सॉरी मी गोरे आणि ब्राऊन मध्ये ह्याच्यात नाही तो आपण त्याच्यामध्ये रेसिझम किंवा असं नाही की ते कॉकेशियन लोक यु नो, सो मिक्स्ड, नुसते न्यूझीलंडचे नव्हते, युरोपचे होते, अमेरिकाचे होते, ईस्टर्न युरोपचे पुष्कळ होते. तर त्या सगळ्यांबरोबर काम केलं आणि आय रीच्ड अ स्टेज वेअर आय डिडंट हॅव टू प्रूव्ह इट. आय न्यू माय सबस्टन्स. I didn't know, no longer I had to take work to show to myself I can take this challenge or show to myself that, so I built a reputation and I had a lot of clients coming and they were not Indian and they were not Asian. And for me that was, see, we could, you know, we are as good as you or we are even better, you know, but you have to give us a chance. And I think with that realization, that fight for me went, that adrenaline, जे आपण म्हणतो, where you have to push and compete. I could just be. And with that came, okay, then I want to do something more than this. I've done it. And I think it is part of my spiritual evolution. Yes, absolutely. You know? Absolutely, yes. पण हे काय की मी बघितलं, भारतीय लोक तसं म्हटलं तर आपल्याकडे तत्वज्ञान, अध्यात्म, योगशास्त्र, आपण जर आपल्या जुन्या सगळ्या ज्ञान शाखांकडे गेलो, कला वगैरे ह्याच्याकडे गेलो, तर कुठेतरी त्याच्यामध्ये या सगळ्या समस्यांचे आपल्याला उत्तरं सापडतात का? तुमचा काय अनुभव आहे? उत्तर आहे. आपलं सिव्हिलायझेशन एवढं जुनं आहे, उत्तर कसं नसणार. आणि आपले रिलिजन्स, आपले योगा, सायन्स, आपलं जे इंडियन विज्ञान आहे, सगळं आहे. एक कोटेशन म्हणजे मी कोणाचे शब्द मी वापरून राहिले, ज्यांनी म्हटलं सायन्स, मॉडर्न सायन्स इज नथिंग but just trying to prove what we've known spiritually. And I feel that all the time when I'm working. And yes, the Indian models of science are there. And आम्हाला शिकवलं पण होतं NIMHANS मध्ये. We had the whole Ayurvedic systems, personality, types of personality, and all the different चार गुण आपले ते सगळं. It is Western लोकांनी have made this possible to carry it out in a clinic. They've made it documented and scientifically tested, but they have made it available in a format that I can actually assist a person. And so पुष्कळ लोक, you know, when we say हे mental health चा stigma है आपल्या सोसायटी मध्ये, लोक म्हणतात हे काय सायकॉलॉजिस्ट कडे जायचं, आपलं मंदिरात जावं, गीता वाचा, सगळे प्रश्नाचं उत्तर मिळेल. पण पुष्कळांदा मला नुसते उत्तर देऊन मी काय करणार उत्तरांना? मला कसं, हाऊ डू आय ब्रेक फ्रॉम माय पॅटर्न, हाऊ डू आय चेंज वेन आय डोंट नो हाऊ टू चेंज और आय एम टू स्केर्ड टू चेंज. I need some support. I need that human connection from someone who's not my mother or sister or aunt. Because वाटतं की ते लोक तर असंच म्हणतात, you know, त्यांनी तसं केलंय, ते पण आपल्याला तेच सांगतात. But I need a third person who can come with me on this journey only to support me.
बरोबर. म्हणून आणि ह्याच्यामुळेच आपलं आता आजकाल सगळे कोचिंग करून राहिले, सगळं मेंटरिंग करून राहिले, काउन्सिलिंग तर आहेच, यु नो, बट बिकॉज दॅट ह्युमन कनेक्शन इज इम्पॉर्टंट अँड ऑल्सो समवन हू कॅन ब्रेक इट डाऊन. की गीतामध्ये तर पुष्कळ सगळं ज्ञान आहे, पण गीताचं लाईक एक मी घेते, मी पुष्कळ डिटॅचमेंट बरोबर पुष्कळ काम करते, आणि आय नो दॅट इज द बॅकबोन ऑफ द गीता, की डिटॅच युअरसेल्फ. बरोबर. But when I work with someone sitting in front of me, and that person is absolutely stuck, fused with their problems, how do I get them to detach? Step by step by step, with kindness, with compassion, without judgment, but I have to handhold them. त्यांचा हात पकडून हळू हळू छोटे छोटे स्टेप्स घेऊन तिथपर्यंत आणायचं की then they can run with it. So often I feel that there has to be, yes, meditation I think has answers to everything. Our religious books of wisdom have answers to everything. But I think sometimes we can't access them because mentally we are struggling too much. And I think that's where the psychology comes in, where we help elevate people to the level that they can access the knowledge that they were truly meant to access. तुम्ही नंतर भारतामध्ये आलात आणि आत्ताचं रिसेंट तुमचं ताजं काम जे आहे सायकेल, ते सुरू केलं. ती स्थापना करण्याच्या मागे, ती सुरुवात करण्याच्या मागे काय प्रेरणा होती? केव्हा ठरवलं की पुन्हा भारतात यायचंय? काय ठरवलं पुन्हा भारतात यायचं? सो हळूहळू वाटायला लागलं की, जसं मी अगोदर पण म्हटलं, वाटायला लागलं की जे मी हे 1-on-1 प्रायव्हेट क्लिनिक चालून राहिले आहे, that is not enough. Yes, the work was always fulfilling, but there's so much more to be done. आणि खास करून आपल्या देशात किती सगळं करायचं, and some of it has to do with my own personal journey, where जसं तुम्ही पॉइंट आउट केलं, मी किती वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट्स मध्ये गेले, आणि मग तिथं विदेशात जावा आणि तिथं फॅमिली नाही, कोण नाही, एकदम लहान मुलं होते, 2 आणि 4 वर्षाचे होते माझे दोघं मुलं, तर त्यांना वाढवायचं, काम करायचं, घरी येऊन सगळं घराचं काम करायचं, स्वयंपाक कोणाला माहित नव्हतं, ते पण आणि असं की इतक्या शाही वातावरणात राहिलेलं की सगळीकडे आपल्याकडे मागे मागे येणारे सगळे लोक, आणि एकदम तिकडे सगळं स्वतःच करायचं, आणि सगळं शिकायला लागलं, बिकॉज मला तर अजिबात माहित नव्हतं. तर स्वयंपाक कसं करायचं, आणि मग दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवायचं, तर मला वाटायचं त्यांना पण घरी बोलवायला पाहिजे. मग टेन्शन व्हायची काय स्वयंपाक करायचा, आणि घरची सवय होती की 1-2 पदार्थ करून तुम्ही टेबलावरती नाही ठेवू शकत, 10-12 तरी करायला लागणार, तर माझं तर पुष्कळ व्हायचं. सो ते सगळं जे माझे एक्सपिरियन्सेस झाले, स्ट्रेस झालं, चॅलेंजेस, पुष्कळ चॅलेंजेस झाले, त्याच्याने मला वाटलं मला हे सायकॉलॉजी थोडी अगोदर मला शिकवली असती तर किती सोपं झालं असतं. आणि आय वॉज स्टील व्हेरी लकी. माझे फ्रेंड्स मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स होते, व्हेरी क्लोज फ्रेंड्स, न्यूझीलंडमध्ये फ्रेंड्स केले, त्यांनी माझी किती मदत केली इमोशनली, सायकोलॉजिकली. आणि ते मला सांगायचे की यू आर अ सिनियर सायकोलॉजिस्ट, तुम्हाला माहित आहे, आता यूज इट फॉर युअर सेल्फ, अँड दॅट हेल्प्ड मी अ लॉट. अँड सो दोज वर ऑल थिंग्स. असे दुसरे लोक काय करतात माझ्यासारखे, पुष्कळ तिथं लेडीज होत्या जे म्हणायच्या की आमच्या घरात बापरे एवढे नोकर चाकर होते, आता इथं येऊन सगळं घराला लागायचं, काम पण करायचं, कसं जमणार कसं नाही. मला वाटायचं हे कसं करतात, आणि रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात लोकांना. अँड आय फेल्ट इंडियामध्ये कोणी मला शिकवलं असतं हे सगळं, तर लाईफ वुड हॅव बीन मच इझियर, अँड मच I may have made different choices in personal life as well. And then the prashna uthayacha ki who would have taught me? Well, how can my mother teach me when no one taught her? Correct. And how can her mother teach her when no one taught her mother? So, or my father for that matter. So both my parents, or no one knew. So then that's when I realized there is this gap. And I'm sitting here watching the next generation also facing even more complicated lives. And
but there are things that we could help them with and make it easier. So that's why, so थोडा वाटायला तर लागलं की प्रायव्हेट प्रॅक्टिस इज नॉट इनफ. इथं न्यूझीलंडमध्ये मी एक कोपऱ्यात इथं राहून राहिले, हे मला नाही करायचं. I have a voice, I need to express myself better and in a different platform. मला आणि Indians, you know, I am Indian. Indians are always very close. I have to come back home. This is home. That was not home. But I've learned a lot in New Zealand, but this is home. And so I have to come home and I have to contribute in a way which now, having lived life, look back and think ki in simple, basic ways, things could have been so different. And so that started an idea, you know, and of what to do, how to do it. And Psyched is, since last year I've been thinking about it, and we've just got the team together, and ह्या वर्षी आम्ही, it's actually March, May मध्ये सुरुवात केली Psyched वर काम करायची. तर हे एक ऑर्गनायझेशन आम्ही सेटअप केलं मी आणि माझ्या टीमने, की आम्ही स्कूल्स कॉलेजेस बरोबर पार्टनरशिप करूया, so that they can outsource their psychological needs. And we will give them counseling service, but not just during school hours, not during college hours, but even 24/7. Because आम्हाला माहित आहे की ह्या वयाचे मुलं आणि मुली रात्री जागे राहतात, दिवसा झोपतात, आणि रात्री त्यांना जास्ती स्ट्रेस होतो, एकटं पण वाटतं, लोनलीनेस फार असतं, तेव्हा टेन्शन होऊन जातं, तेव्हा someone is there, they can phone up and say I need some help. But also we wanted to provide awareness. Like I said, माझं फारच एक विजन आहे की जे माहिती मला नव्हती ते दुसऱ्यांना व्हायला पाहिजे. आणि आपल्या कंट्रीमध्ये तर वर्ल्ड्स यूथ इज इन दिस कंट्री, so it is the right place to strike really, where we can make a difference in their lives. And जसं आपण अगोदर म्हटलं, mental health is such a need. 1 out of 8 people, right, जे आकडे आहेत ते तर फारच कन्झर्वेटिव्ह आकडे आहेत. आपण दुसऱ्या निम्हॅन्स चे रिसेंट आकडे म्हणतात, 1 out of 4 13 to 17-year-olds is suffering from depression. You know, clinical depression. मी नाही म्हणत डिप्रेशन म्हणजे सॅड वाटतं. सॅड इज नॉर्मल, इट्स अ इमोशन. सी अँझायटी, मग ह्याच्यामध्ये क्लासिफाय कसं करता तुम्ही? आता तुमच्या विषयाकडे की अँझायटी आहे, मोमेंटरी काहीतरी आहे, किंवा क्लिनिकल डिप्रेशन, ह्याच्यामध्ये तुम्ही कसं ओळखता? सो एन्झायटी आणि डिप्रेशन इज नॉट द सेम थिंग. दे आर बोथ मेंटल इलनेसेस. सो एन्झायटी पण नॉर्मल तर नाहीच आहे. व्हॉट इज नॉर्मल इज नर्वसनेस. ओके, यु नो, आता मी इथं बोलणार होते की माझी एक्झाम उद्या आहे, मला फार नर्वसनेस आहे, पण एक्झाम झाली, नर्व्स गेले. एन्झायटी इज momentary, specific to a situation, and it goes. But anxiety involves mental, मानसिक, आपला व्यवहार, आपले फिजियोलॉजी, बॉडी चेंजेस होतात anxiety मध्ये and depression मध्ये, and these are all classified illnesses in medical science. So we've, as clinical psychologists, as mental health professionals, you have to go to a specialist to really understand that am I going through a depression, you know, or because many times people are going through depression and त्यांना वाटतंय की हे नॉर्मल आहे. खास करून आपले टीनेजर्स ना रूम मध्ये एकटे पुष्कळ वेळेसाठी बसतात, आपल्याला वाटतं मोठा होऊन राहिलाय ना, तो असंच करतो, फार शांत होऊन गेलाय, आता 15 वर्षाचा, बोलतच नाही आमच्याशी. But maybe he's struggling, maybe he's not, maybe it's normal. You need a specialist to really understand. तुम्ही त्यांना क्लासिफाय करण्यासाठी नेमक्या त्यांच्या टेस्ट काय करता, म्हणजे कसं बोलता? सो द बिगेस्ट टूल which is most widely used is interview method. अच्छा, तर इंटरव्ह्यू आमचा एकदम डिटेल्ड असतो, यु नो. सो केव्हा सुरू झालं, केव्हा काय झालं त्याच्या अगोदर, टू डिस्टिंग्विश व्हॉट इट इज. Is it post-traumatic stress disorder, PTSD? Yes. Is it depression? And is it clinical depression, or is it subclinical? Or is it just adolescent growing up, sadness, something, and we need to help them
so that they don't get into a depression. We can prevent it. Or is it anxiety? Is it phobia? So there are so many different classifications, different mental disorders, and it is important to understand from our specialist and to get the right help. मग एकदा तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे झालं की ह्याला डिप्रेशन आहे, मग काउन्सिलिंगनी काम होणार आहे का औषधं पण लागणार आहेत, हे तुम्ही कसं? तुम्ही इथं साईकचं म्हणताय. सो साईट मध्ये आम्ही तर प्रॉपगेट करून राहिलो, जे कॅम्पस मध्ये आम्ही काम करतो, की बिफोर come to us when you are struggling little bit also. समजा झोप नाही लागून राहिली, पुष्कळ दिवस झाले झोप नाहीये, हे नाहीये ते नाहीये. ऑल आर आमचे जे स्टाफ आहे आर ऑल सायकोलॉजिस्ट विथ कमीतल्या कमी मास्टर्स डिग्री केली आहे, बट ऑल व्हेरी वेल ट्रेन्ड अँड वी कंटिन्यू सुपरविजन अँड ट्रेनिंग इन आवर ऑर्गनायझेशन. अँड सो they will help you. They will diagnose also. They will also do risk assessment. Because that is far आवश्यकता है risk assessment ki is this person suicidal? Can they hurt themselves? Are they doing something to hurt themselves, like not suicide, but are they drinking too much alcohol? I mean, they're drinking at a level which is harmful because they're trying to forget something, or they're trying to, we use the word self-medicate. Which is quite common also. So that the psychologist will be able to separate. The psychologist will advise them that, so usually if it's a mental illness, depression mana, anxiety mana, then we recommend some mild medication along with therapy. We will do the therapy, the medication, you will be recommended to go and see a psychiatrist. If it's that level. So that level of severity, there's severity levels. If it's not that level, you need just therapy. जेव्हा औषधं घेतली जातात तेव्हा असा एक समज असतो की हॅबिट फॉर्मिंग आहे का, त्याची सवय होऊन जाते का, हे मला झोपी घालतात का, किंवा त्यांचे साईड इफेक्ट्स काय आहेत, किती घेतली पाहिजेत, काय? सो खास करून हे सगळे मेडिसिन्स आपण अंडर मेडिकल सुपरविजन घ्यायला पाहिजे. आणि जास्ती करून हे मेडिकेशन्स जेव्हा डॉक्टर्स, सायकॅट्रिस्ट डॉक्टर्स ते प्रिस्क्राईब करतात, त्यांना माहित आहे कोणता डोस द्यायचा, सो दॅट ह्याचं अडिक्शन नाही होणार. पण मोस्ट ऑफ द मेडिसिन्स फॉर डिप्रेशन आणि एन्झायटी आर नॉट अडिक्टिव्ह. इट इज मोर the sleep medications that tend to be a little addictive. So suppose I'm working with someone जे 3 आठवड्यापासून झोपच नाही लागली आणि त्याच्यामुळे त्यांची एन्झायटी जास्ती आहे, तर डॉक्टर त्यांना झोपेचं औषध नक्की देणार थोडं, बिकॉज त्यांना रेस्ट करायची फारच गरज आहे. तर पण 2 दिवसासाठी, 1 दिवसासाठी अर्धी गोळी घ्या आणि मग हळूहळू कमी करा, तसं होतं. सो दॅट सवय नाही होऊन जात त्याची. बट अंडर मेडिकल सुपरविजन डेफिनेटली हे. पण समजा मला औषधाची गरज आहे, माझं डिप्रेशन एवढं सिव्हिअर आहे आणि मी औषध घेणार नाही बिकॉज मला त्याचं सवय होऊन जाईल, then you are not treating it. For treatment you need medicine and you need psychotherapy, but medicine under proper medical guidance. लिबरेटेड केव्हा वाटतं, म्हणजे तुम्ही इतके पेशंट्स आणि इतक्या लोकांशी डील केले की ओके, समवन फील्स लिबरेटेड अँड यू ऑल्सो फील अश्युअर्ड की हो ह्याला हा तर बरा आहे. येस येस. असं कसं ठरवतं? These are very rich experiences, human experiences, human connections that form. I think me ekdam simplify केलं. So I feel the whole healing, and I always think of psychotherapy is not like a problem solving, even though I work with people with very intense problem. It's hey nahi ki I'm trying to sort the problem and then you go out of now to calm sapla. No, they and I both go up in our understanding of the world, in our spiritual understanding, in our growth as human beings. So the growth process, when we stop talking about the problems and we start talking about awareness, who am I, what are my true values,
that's when I know the person is on the mend. Now then that's when I know ki now we are to having positive conversations, and we have done that part where we have stopped crying, stopped saying ki माझं तर कर्माच्यामुळेच मला हे प्रॉब्लेम झालाय आणि माझं असंच आहे तसंच आहे ते सगळं. आणि आता आपण जागृत होऊन गेलोय की ऍक्च्युली आय एम सो मच मोर दॅन दॅट. ते तर माझे प्रॉब्लेम्स होते, ते तर प्रॉब्लेम्स येतील आणि जातील, त्याच्या पुढे पण किती सगळं माझं. Those are the conversations I think that keep me in this game, which are very, very exciting. And I have had those conversations. I've been very blessed. I've had those conversations. Thousands of people. Thousands and thousands of. तुम्हाला कारण काय वाटतात? कारण कुठेतरी रूट कॉज असं असतं का की कुठल्या इन्सिडेंट्स मध्ये बालपणी मिळालेल्या ट्रीटमेंट मध्ये हेल्दी बालपण नसेल तर नेमकं रूट कॉज काय काय तुम्ही हे झालं ते तर असतं. वेन यू फील की यु नो, आणि लोकांना पण फार सॅडनेस वाटतो केव्हा टू से की लहानपणी मला हे प्रॉब्लेम होतो आणि कोणी पण कोणाला वाटलं नाही की हे प्रॉब्लेम आहे, की कोणाला वाटलं नाही की ह्याच्यासाठी मदत मिळायला पाहिजे. समजा बुलिंगचं प्रॉब्लेम की मी सांगितलं घरी मला बुलिंग होतं, पण आई वडिलांना वाटलं की आता कोण आपलं ऐकणार स्कूलमध्ये, की टीचरला सांगितलं, टीचरने म्हटलं ना यू बेटर बिकम स्ट्रॉंग, you better take the bullying, you know. So there is that anger and grief ki mala ka asं झालं. What I have noticed, again मी एकदम simplify सगळं करून राहिले, simplify म्हणजे एकदम dilute करून राहिले म्हणायला, that with these problems that we have, struggles that we have, and some people have many more struggles childhood madhe, some people are born into families which are already struggling, and you know we talk about poverty, we talk about discrimination, apan आपलं casteism म्हणतोय, you know. So किती सगळे social problems आपल्या फॅमिलीला सराउंड करतात, आणि त्या प्रॉब्लेम त्या तशा एन्व्हायरमेंट मध्ये आपला जन्म होतो. प्रॉब्लेम्स किती सगळं इमोशनल डिसएडव्हान्टेजेस होऊन जातात. त्याच्यामुळे व्हॉट आय हॅव नोटिस्ड इज people lose that connection with their true self because they are trying so hard to fit in, to live to an image, to live to expectations. आणि आपण इंडियन लोक आपण एवढे सोशल आहे, आपले फॅमिलीज कम्युनिटी एक्सपेक्टेशन्स एवढे पॉवरफुल आहे आपल्यावरती की आपल्याला वाटत पण नाही की I have a choice to be something more different, not more, something different. So I get stressed because I have to do this, because this is what the expectation of me is. And I think more and more of those kind of experiences, trauma problems जे होतात, anxiety जे होती, आपण म्हणतोय depression जे होतं, they take you further and further away from your true nature. And when they take you away from your true nature, it is impossible to feel fulfilled and happy and content. And I think this is where my work really becomes really powerful and significant. For me, I come into therapy. It's not and I'm a professional, now I'm not a professional. I am the person who's doing therapy. I have these conversations with people about connecting with them. I said, you are unique. I can't be you. You can't, don't try to be me. Connect with your uniqueness, because with your uniqueness, you will find that joy. Correct. And with that joy, other problems will not look so big. We will manage to find. So once I think, so that's the aha moment when my clients can join those dots. की इथून ते तिथून हो, आणि मी जे करून राहिलोय ते तर फारच मला लांब घेऊन राहिलंय from where I really want to be. I want to be this person, but I am doing everything to take me away from that person. आणि ते बघून when that connection, then my job is done. You know? तुम्ही बोलायला पण एक हे होतं की आपल्याकडे असा एक समज होता की जर कोणीतरी सांगितलं असतं की मला सायकॅट्रिस्टकडे जायचं किंवा काउन्सिलरकडे जायचं, थेरपिस्टकडे जायचं, तर ते एकदम वेळ लागलं का? आपल्याकडे एक तो हे होता ना, किंवा येरवडा एक अनफेमस फॉर थिंग की येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका याला थोडंसं हे झालं. तर इथपासून ते आता जी यंग जनरेशन आहे, आता जी हे आहे, ते अगदी मोकळेपणाने बोलतात याबद्दल. मग दीपिका पदुकोण समोर आली
ऍज अ सेलिब्रिटी. आणि तिने ते मोकळेपणाने ती बोलली आणि की मला होतंय का, किंवा आलिया भट आली आणि तिने तिच्या बहिणीबद्दल सांगितलं आणि मोकळेपणाने. तर हा फरक दिसतोय तुम्हाला आता? आणि आता यंग लोकांना आय एम टेकिंग थेरपी, त्यांना कूल वाटतं. येस. आणि मी म्हणून हे कंपनीच कोणाला वाटेल विचित्र नाव असं दिलं साईट म्हणून, पण ते नाव पण आम्ही यंग लोकांना विचार करून दिलंय की त्यांना यु नो फॉर देम वाईब आहे की अरे साईटला मी अपॉइंटमेंट आहे साईट बरोबर. सो ते मी बघितलंय की यंग लोकांना हे कंपनीचं नाव फार आवडतं आणि जरा मोठ्या लोकांना वाटतं की हे काय नाव दिलं, दुसरं काय आलं नाही मनात. पण इट्स ट्रू. आपली जी जनरेशन आहे त्यांना जास्ती एक्सपोजर आहे वेस्टर्न मीडियाहून पण एक्सपोजर. आणि सो दे आर मोर ओपन टू द आयडिया ऑफ थेरपी, ऑफ सीइंग. पण ऑल्सो पुष्कळ चेंजेस होऊन राहिले आपल्या सोसायटीमध्ये. एक तर कॅपिटलिझम किती वाढून राहिलं यु नो, आणि सो ते आपल्या लाईफला जास्ती कॉम्प्लिकेट करून राहिलंय. सोशल मीडियाचा परिणाम होतो. हो, पुष्कळ. सोशल मीडियामुळे मला ऍक्ट्रेस सारखं दिसायचं आहे. यु नो, आय वॉन्ट अ बॉडी लाईक दॅट, आय वॉन्ट टू लुक लाईक दॅट, आय वॉन्ट हेअर लाईक दॅट. सोशल मीडियामुळे आय वॉन्ट टू साऊंड लाईक दिस, आय वॉन्ट टू बी जस्ट लाईक देम. खोट्या विश्वात राहायचंय. या, आणि एक तर दुसरं सोशल मीडियामध्ये किती लाईक्स, किती लोकांनी मला लाईक केलंय त्याच्यावरती माझं सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो की कमी होतो. सो इट इज सो सुपरफिशियल. 5 लोकांनी लाईक केलं तर आय एम नॉट हॅपी. इफ आय हॅव एटलीस्ट 1000 पीपल टू लाईक मी, देन आय फील आय एम गुड. अँड माय वर्थ, माय ह्युमन वर्थ हॅज नाव बिकम सोशल मीडियाचे लाईक्स अँड डिसलाईक्सच्या वरती. So our youth is very vulnerable in some ways, but on the other hand they're more open also to these approaches. In any case, I think youth are always open. As we get older, we get more set in our thinking. As young people, we are open. And so I have a lot of hope for the youth, you know, and that we as the older generation should do everything we know to make it easier for them. तुमचा पालकांसाठी काय सल्ला असेल आणि तुमचा यंग जनरेशनसाठी, तरुणांसाठी काय सल्ला असेल? सो यंग जनरेशनसाठी यु नो आय वुड बी सेइंग बी ट्रू टू यू. मी सगळ्यांना सांगेल बी ट्रू. आय मीन आपण ओल्डर जनरेशनचं म्हणतोय, पण मी किती लेडीजना, किती पेरेंट्सना बघते, ते पण they are trying to fit into an image. You know, it's not only young people but even मोठ्या लोकांबरोबर ते होऊन राहिले की आय एम ट्राईंग टू बी लाईक देम, आय एम ट्राईंग टू बी लाईक दिस. सोशल मीडियाच्यामुळे सगळ्यांवरती प्रभाव पडलाय. सो बी ट्रू टू युअर सेल्फ. And if you don't know, because many people I work with, they'll say, but what does that mean? Being true, everyone is saying be you be you know. What does that mean? Sit and work, do that hard work to find out who you are and what you want to do that will actually give you joy, that doesn't go away with just a few minutes. And so with parents, if parents तसे होऊ शकतात, they will be the right role models. So with parents I will always say you are the role model for your child. आपण पुष्कळ लोकांना, मी पुष्कळ लोक पेरेंट्सना ऐकते म्हणताना की बघा हा मुलगा कसा करतोय, तुम्ही पण करायला पाहिजे. हे बघा ही किती स्मार्ट आहे, ही ऍक्ट्रेस नाही तर ऍक्टर की कोण पण सोशल मीडियावरती, यू शुड बिकम लाईक दॅट. नो, दे आर गोइंग टू बिकम लाईक यू फर्स्ट. अँड तुम्ही सांगण्यावर ते नाही होणार तसे. यू हॅव टू रोल मॉडेल इट. आणि ते लोकांना कळत नाही. त्यांना वाटतं मी काय पण करू शकते, पण मी माझ्या मुलांना फार प्रोत्साहन देते की यू शुड डू दिस अँड यू शुड डू दॅट. पण तुमच्या स्वतःच्या ऍक्शन्स मध्ये तर त्यांना नाही दिसत. आय नो किती फादर्स जे मुलांना यु नो पेरेंट्स म्हणतात की आम्ही आमच्या मुलांना कम्प्युटरवरती सांगतो की 2 तासाच्या वरती कम्प्युटरवरती नाही राहायला पाहिजे, फोनवरती नाही राहायला पाहिजे, नो मोर गेमिंग. बट फादर इट कम्स होम एव्हरी डे अँड प्लेइंग गेम्स ऑन द कम्प्युटर. सो
how can you tell when you are not doing it? And I think that if parents just realize that, they can make some lasting changes. And I always say to every parent, we have a small window. आपला time आपल्या मुलांबरोबर एवढा छोटासा आहे to make that significant change in their life, to bring not just change, to bring that, to influence their lives. So just for that small window, थोडं त्यांचे needs आपल्या needs हून पहिलं ठेवा, and give them what they need to see. You've got your rest of your life. They will go, they will work, they will stay separately. Then you do what you want with your life. But just for those years, just be with your children. तुम्हाला असं घरात वातावरण मिळालं? In many ways, पुष्कर. Because so तुमच्या घरी कसं होतं, म्हणजे तुम्ही बहीण भावंड Yes. आणि तुम्ही एकत्र बसून गप्पा मारायचात का? तुमचं कसं असायचं? कारण राजघराण्यात नेमकं काय चालतं असं सगळ्यांना कुतूहल असतं. नाही, सो आमचं काय म्हणायचं, आम्हाला दरवेळेस वाटायचं की आमचं जे कुटुंब आहे, इट वॉज नेव्हर अ न्यूक्लियर फॅमिली, इट वॉज जॉईंट. माझ्या आजी आमच्या बरोबर राहायच्या, राजमाता शांतादेवी गायकवाड, आणि माझ्या आत्या पण आमच्या बरोबर राहायच्या, डॉक्टर मृणालिनी देवी पवार. आणि पण बरोड्यात घर जे होतं, आई आत्यांमुळे, मामुळे, आजींमुळे सगळे तिथे यायचे. आत्या दुसरे आत्या यायचे, काका सगळे यायचे, त्यांचं कुटुंब सगळे यायचं. सो इट वॉज ऑलवेज अ बिग जॉईंट फॅमिली. आणि जॉईंट फॅमिली म्हणा तर इट वॉज लाईक एनी नॉर्मल जॉईंट फॅमिली. पुष्कळ गप्पा, पुष्कळ हसायचं, पुष्कळ एकत्र बसून रडायचं. बट वी हॅड, आय वॉज व्हेरी व्हेरी ब्लेस्ड की माझ्या, समटाइम्स जॉईंट फॅमिलीज, आय डू फॅमिली थेरपी, सो आय मेट ऑल सॉर्ट्स ऑफ फॅमिलीज. अँड जॉईंट फॅमिलीज केव्हा प्रॉब्लेम होऊ शकतं, बिकॉज प्रेशर होऊ शकतो की या मुलीने असं केलं तर आता दुसरे काय म्हणतील, ते मी पुष्कळांदा ऐकते. पण आमच्या फॅमिलीमध्ये असं बिलकुल एवढं पॉझिटिव्हिटी असायची सगळ्यांच्या बद्दल. आणि माय आत्या स्पेशली वर व्हेरी व्हेरी लव्हिंग. My attyas, my Ajji, of course, and of my parents were there. But in each of their lives, they were role models, very beautiful role models. And I think it was the way that family was grown up. They had a very protected life. My attyas, my father, my kakas. But in that protected life, to be honest, to be sincere, to be humble, to work hard, to serve. That was the only thing they knew. So someone asked me, एकदा काय बोलत होते विदेशात कोणाशी, असंच इनफॉर्मली, आणि कोणी म्हटलं की हाऊ वॉज युअर फादर, वॉज ही अ ऑनेस्ट मॅन or something like that. I said, was he respectful की काय? And I said, but Baba didn't know how to be disrespectful. Correct. He only knew respect. And whether he spoke to a woman from a different class, or the Queen of England, his behavior would be that. Correct. And whether he spoke to his daughters or whether he spoke to, the Prime Minister of the country, who was Indira Gandhi at that time, the respect was just him. The humility was just him. So there was absolute authenticity. So I've been very blessed. मी काय म्हणायचं. पण कधी असं झालं की आता बडोद्याला आम्ही गेलो तर आम्ही स्ट्रीट फूड खायला जातो, तुम्ही जाऊ शकता, जाता? तो अगोदर नव्हतं जात, पण आता तर बडोदा पण वाढलंय आणि जातो आम्ही. पण पुष्कळांदा मला तर लोक एवढे ओळखत नाही, पण माझ्या आईनं ओळखतात, माझ्या वहिनींना ओळखतात, राधिका राजेंना. तर आम्ही जातो कुठे तर फोटो, ते सगळ्यांना सेल्फीज घ्यायला, तर ते थोडं कंटाळ येतं. पण नाही तर पण जातो. आणि मुलांना जायचं असतं, आणि मुलांना पण जास्ती आम्ही नव्हतं जात लहानपणी. आणि जेव्हा आम्ही दिल्लीला केव्हा गेलो, मुंबईला केव्हा गेलो तर बाहेर जायचं, पण नाही तर जास्ती करून बरोबर घरीच बसायचो. आणि आत्या सगळे याचे, पण आमचं सगळं फॅमिली गेट टुगेदर घरीच असायचे, पण पुष्कळ मजा. आता तुमच्या संस्थेसाठी साईटसाठी तुमचं विजन काय 5 वर्ष डाऊन द लाईन?
So माझं vision is not for sight. माझं vision is for the children and the youth of this country. And sight is my टूल. medium. Yes. And my vision is that our children can start trusting how they feel. I want the girls and boys in our country to understand emotions of what is safe and what is unsafe. Trust that. To have enough confidence to be themselves. You know, let me finish this. And to believe in themselves. And to recognize that they don't have to copy anyone. I know it's growing in India. Especially ata, you know, there is more patriotism. Bharat has now become, आपण बोलतो एवढा गर्वाने बोलतो, अगोदर एवढं असायचं नाही. आपली प्रगती पण पुष्कळ होऊन राहिली आहे. पण थोडंसं मला वाटतं हे मटेरियल प्रगती, पैसा येऊन राहिलाय, सक्सेस येऊन राहिलाय, त्याच्या बरोबर आपली स्पिरिच्युअल प्रगती व्हायला पाहिजे. स्पिरिच्युअल प्रगती व्हायसाठी आपली मेंटली वी हॅव टू बी इन द राईट स्पेस. सो दॅट विल हॅपन अँड देन वी कॅन बी द superpower of the world. And not just superpower, we can show the rest of the world how to live. Like Swami Vivekananda said, no one can tell us about spirituality. That is where India will lead. And I really have that emotion for India that we can lead. Where spirituality is concerned, we just have to believe it and we have to feel it ourselves. And we can show the world the way. एक मी दोन गोष्टी फक्त आता हे करणार आहे आपल्या क्लोजिंग कडे येताना. एक म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज समथिंग आणि क्वालिटी ऑफ लाईफ. आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या मागे पळतोय विझावी क्वालिटी ऑफ लाईफ. येस येस, दिस इज हे आपण हे नवीन कॅपिटलिझम आपण निघून राहिलो ना. आता बघा ना, जेव्हा मी लहान होते 2 प्रकारच्या गाड्या असायच्या रोडवरती, अम्बॅसिडर आणि फिएट, आणि मग मारुती 800 गाडी, ते तिसरी गाडी. आता आपण बघतो किती सगळ्या गाड्या आहेत आणि लोकांची चॉईसेस जास्ती आहे आणि पीपल आर रनिंग बिहाइंड दॅट. मर्सिडीज नाही तर BMW की काय काय मॉडेल्स आहे ते मिळाले तर मी खुश राहील. आपल्या सगळ्यांना माहित आहे एवढं आपले स्पिरिच्युअल बुक्स, रिलिजियस बुक्सनी सांगितलंय की दॅट इज व्हेरी टेम्पररी, बट इट इज न्यू मनी. We for many years we have lived in poverty. So I think this is happening, that yes, we are chasing after materialism, but is it really improving our quality of life? Because what have we seen in the West? The loneliness and the lack of human connection and the lack of human meaning, they are suffering so much that then some त्याच्याने काय नाही फरक होऊन राहिला. काय करणार ते घेऊन? आणि आपल्या कल्चरमध्ये आहे कनेक्शन्स आणि किती सगळे चांगले वस्तू आहेत ते, दॅट वी शुड टेक अलॉंग विथ अस. आपली प्रगती होते. यू वॉन्ट बिग कार्स, टेक बिग कार्स. यू वॉन्ट मोर ज्वेलरी, मोर गोल्ड, डू इट. बट डोंट लूज साइट ऑफ व्हॉट वी हॅव, यु नो. इथे मला फक्त हे करायचं, एक हार्वर्डची स्टडी बद्दल मी नेहमी वाचते किंवा आम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन मध्ये असतो तेव्हा बोलतो की स्टडी ऑफ हॅपीनेस, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती किती 75 वर्षापासून केलेली आहे. आणि रिलेशनशिप ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. कदाचित तुम्ही जे घडलात त्याला हे सगळे नातेसंबंध कारणीभूत होते की ते अगदी एकमेकांना प्रेम करणारे होते. कारण या विजावी आपण जर इंदिरा गांधींचं उदाहरण घेतलं, इथे कोणाला पिन पॉइंट करण्याचा प्रश्न नाहीये, पण त्यांच्या पुस्तकांमध्ये, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आहे की त्यांच्या आत्यांकडून त्यांना ज्या पद्धतीने लहानपणाची वागणूक मिळाली त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स झाले. म्हणजे आपण त्यांना आयर लेडी म्हणतो, पण आतून त्या खूप एकट्या होत्या. येस, तर हे आहे रिलेशनशिप, कुटुंब पद्धती. आय थिंक एक पुस्तक कोणी लिहिलं होतं, एव्हरीथिंग आय लर्न्ड इन किंडरगार्टन, the first 5 years of my life. But we know as psychologists, the most important year of our life is, can you guess? Most important year of my life. First year of life. Oh, is it? So आपल्याला वाटतं 1 वर्षाच्या बाळाला काय कळतं?
0 to 1 years. 12, the first 12 months of your life is most crucial for that person's psychology. Because in that 1 year of life, that child learns trust and stability. आपण टायमावरती त्याला दूध पाजतो, टायमावरती त्याचे नॅपीज बदलतोय, त्याच्यानी त्याला समजेल की हे वर्ल्ड जे आहे, हे संसार आहे, मी ट्रस्ट करू शकतो की नाही, भूक लागती पण कोण नाही येत, मी रडतो तर कोण नाही मदतीला येत, की येतं, नक्की येतं, फटाफट येतात. आणि तर आपले अर्ली एक्सपिरियन्सेस फारच इम्पॉर्टंट आहे. आणि सो द मोस्ट इम्पॅक्टफुल इयर इज द फर्स्ट इयर. देन द in life stages, the first 2 years are very crucial, and the first 5 years. So actually Scandinavian countries मध्ये हे सगळं रिसर्च च्या आधारवरती त्यांनी आता दोन्ही पेरेंट्स ना पेरेंटल लीव फॉर द फर्स्ट 5 years देतात. बिकॉज दे सेड यू बेटर, दॅट इज द फ्युचर ऑफ आवर कंट्री. सो काम सोडा 5 वर्षासाठी आणि त्या बाळाचं प्रजा निर्माण करणे. येस, because that is so crucial. So when you say ki apne early experiences, we become what we are because of the early experiences. आणि माझा जे मी ऑब्झर्व केलंय, मी नाही म्हणत हे रिसर्च आहे की काय, मी जे ऑब्झर्व केलं एवढ्या वर्ष मी क्लिनिकल स्पेसमध्ये काम केलंय, की 20 वर्षात 21, 22, 23 जे आपण चॉईसेस करतो आणि जे आपण करतो, that is nothing but living what we knew before. At the age of 40, between 40 and 50 and maybe 60, people think, what am I doing with my life? जेव्हा मी वाढत होते मला वाटलं मी माझ्या बाबांसारखं अजिबात नाही बनणार, आता त्यांच्यासारखंच बनून गेलो. यु नो, मी असं कसं झालो? बिकॉज आय एम जस्ट रिप्लेइंग अ स्क्रिप्ट विच आय न्यू. And then I stop and I realize I did not want to do this. I'm sounding just like my father. I'm shouting at my son just like my father used to shout at me. You know, so our early childhood experiences, relationships, but our relationships even later on in life. I don't want it to be ki जे पहिले रिलेशनशिप्स आणि अनुभव आहेत तेच ठरवतात आयुष्यभर काय होणार. नाही, ते पुष्कळ इन्फ्लुएन्स करतात, पण थोडा आपण पण विचार केला तर आपण पुष्कळ बदलू शकतो. आणि तेच मी म्हणते की स्किल्स व्हायला पाहिजे, की थांबून बघायला की नाही, इज दिस वर्किंग फॉर मी. माय मदर यूज टू डू दिस, बट शी वॉज लिव्हिंग इन द 1940s, 1950s. मी आता इथं 2000 मध्ये आय एम ट्राईंग टू लिव्ह माय लाईफ. इज दिस गोइंग टू वर्क विथ फॉर मी? इफ इट डझंट, देन आय हॅव टू चेंज द पॅटर्न. सो दॅट्स व्हॉट आय से. खूप खूप मिनिंगफुल तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन झालंय. तुम्हाला काय आवडतं खायला, काय तुमची इकिगाई आहे, किंवा तुमच्या हॉबीज काय? सो लहानपणीपासून मला ॲनिमल्स फार आवडतात. ओके. आमच्या घरी नेहमी कुत्रे असायचे. Dogs were always there, but we always had tortoises. We always had fish in the pond. I love animals. But I also am a nature's child. So New Zealand, how did I reach New Zealand? Wasn't planning to live in New Zealand, but it was a country to be in. I was very close to nature. So I've spent a lot of my time hiking, being in the sea, being in the ocean, snorkeling, Tita. And I had 2 boys it was easy to take them to do all sporting activities. When hiking, biking, pushkar kela. But I feel a different energy when I'm in the forest, in the mountains. That is my absolute love. And another love is meditation, I have to mention. So, and reading, of course. But, Who is your go-to person? We all, by the time you're my age, we don't have one go-to person. Correct. We have multiple. You have multiple. ह्याच्यासाठी ह्याच्याकडे, त्याच्यासाठी त्याच्याकडे. Very dear friends who are from different culture, but they seem to understand. The empathy has to be that they can put themselves into my shoes,
and feel like me, and so I have had the fortune of having some really dear friends who are a strength. My children have always been a big inspiration. I've always, I believe that we are role models for the children. I want my children to be the best. So then there was no option. I had to be the best. Every day of my life, even if I didn't want to, I had to be, because I had needed them to be the best. So that has always been a big push factor for me. But I've been blessed. I've always had the right people in my life. Family as well, family support, but the right people came. Some people went, some people stayed, so many people. But there was always someone there to lean on, even when things were a little rough. खूप छान तुमच्याशी संवाद झाला. आमच्या दर्शकांना बऱ्याच गोष्टी यातून कळणार आहेत की मानसिक आजारासाठी लढण्यासाठी काय काय केलं पाहिजे. त्या स्वतः पुढे आलेल्या आहेत आणि साईट ही जी त्यांची संस्था आहे ती पुन्हा त्यांनी बडोद्यापासून सुरुवात केली, पण भारतभर आहे. नेमकं तुम्हाला कधीतरी काही समस्या आली तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याच्याशी कसं संपर्क साधायचा त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहोत तुमच्यासाठी. ते जरूर बघा. चॅनलमधला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कमेंट्स सांगा. तुम्हाला काय वाटतं नेमकं ते सांगा. राजघराण्याबद्दलची तुमची जर मतं असेल तर ती पण मोकळेपणाने मांडा. प्रश्न विचारा, त्याला उत्तरं देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी अंजना राजे यांचे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.